12व्या अध्यायामध्ये भक्तोत्तमाची लक्षणं सांगितली. आता 13व्या अध्यायामध्ये ज्ञानी महात्मा कसा असतो ते भगवंत सांगतात. 13व्या अध्यायामध्ये भगवंतांनी जेव्हा ज्ञानी महापुरुषाची लक्षणं सांगितली तेव्हा अमानित्वापासून त्यांनी सुरुवात केलेली आहे. अमानित्वम अदंभित्वम ते आपण विस्ताराने पुढे बघणारच आहोत जेव्हा तो श्लोक येईल तेव्हा. आणि भगवंताचं सांगणं मोठं मधुर आहे. म्हणजे जरी हा अवघड विषय आहे, कठीण विषय आहे, तरीसुद्धा इतका रंजकपणे आणि सुंदर पद्धतीने सांगितलेला आहे की आपल्याला कंटाळा काही येणार नाही, आपल्याला तो ऐकावासाच वाटेल. भगवंतांनी 13व्या अध्यायापासून त्या असी पदाला सुरुवात केलेली आहे. तत्वमसी, त्वमपद, तत्पद आणि असीपद. तर या असीपद म्हणजे काय, तो माझ्यातला जीवात्मा आणि तो परमात्मा हे दोघं कसे एकच आहेत ते 13व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे. त्याला असीपद असं म्हणतात. त्या असीपदाला पाहण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत, समजावून घेण्याचा. मग त्यांनी सांगितलं एखादं मंदिर आहे आणि त्या मंदिराचा कळस मला दिसला, शिखर दिसलं मंदिराचं, इतका सुंदर सोनेरी कळस आहे आणि तो कळस पाहिल्यानंतर मला त्या मंदिरात जाण्याची इच्छा होते. तसं त्यांनी सांगितलं की कळसापर्यंत पोचणं हे नित्य अवघडच असतं, पण मंदिराचा कळस दिसल्यानंतर मंदिरापर्यंत जावे अशी उर्मी होते, सात्विक प्रवृत्ती आपल्या अंतःकरणामध्ये जागी होते आणि म्हणून त्या कळसाचे दर्शन घ्यायचे असते. मग हा कळस म्हणजे असीपद आहे. असीपद म्हणजे हा कळस आहे आणि त्या कळसाला पाहिल्यानंतर आत जाण्याची इच्छा होईल ना, तसं हे असीपद समजावून घेण्यासाठी आपल्याला ते आतमध्ये जाण्याची गरज आहे. या कळसापर्यंत जर जायचे असेल तर मग प्रवास कसा करावा लागेल, तर पहिल्यांदा त्वम पदाने सुरुवात करायची, मग तत्पद कसं आहे ते बघायचं आणि मग त्वम पद म्हणजे मी कोण याचा पहिल्यांदा बोध घ्या. मग ते तत्पद ईश्वररूपी चैतन्य स्वरूप काय आहे ते वेगळ्या माध्यमातून समजावून घ्या आणि दोन्हीचा संगम ज्या ठिकाणी होतो ते असीपद जे केवळ ज्ञानाचेच आहे त्याचा आपल्याला थोडा अनुभव घ्यायचा असेल तर मग 13व्या अध्यायापासून प्रारंभ करा. ज्ञान म्हणजे काय हे जर मला समजावून घ्यायचं असेल तर 13वा अध्याय हा अतिशय महत्त्वाचा अध्याय आहे. भगवंतांनी याच्यामध्ये क्षेत्र क्षेत्रज्ञ विभाग योग असे नाव या अध्यायाला दिलेलं आहे. आणि भगवंतांनी 4 मार्ग आधी 12व्या अध्यायामध्येच आपल्याला समजावून दिले की ज्ञानापर्यंत जायचं असेल तर काय करायचं. आधी समर्पण योग म्हणजे मी सगळी कर्म तुला अर्पण करीन, मी माझं सगळं काही तुला अर्पण करीन. मग नंतर ते जमत नाही आहे का तुला कर्म अर्पण करणं, मग अभ्यास योग, मग अभ्यास सांगितला. मग अभ्यास योग जमत नाही का, मग ध्यान योग सांगितला. मग तोही जमत नाही, मग कर्म मतपर कर म्हणजे माझ्यासाठीच कर्म कर. आणि शेवटी असं सांगितलं कर्मफळ त्याग कर. म्हणजे एक एक अध्याय त्यांनी एक एक मार्ग त्यांनी असे सांगितले, पायऱ्या अशा सांगितल्या की जणू काही एकानंतर सोपी दुसरी, दुसरीनंतर तिसरी सोपी असं आपल्याला वाटेल. म्हणजे त्यांच्यासाठी त्या सोप्या आहेत पण आपल्यासाठी मात्र त्या एकापेक्षा एक अवघडच होत जातात. आता कर्मफल त्याग ही शेवटची पायरी सांगितली. आता कर्माच्या फळाचा त्याग करणं किती अवघड आहे. आपल्याला तर कुठलंही कर्म करायचं तर त्याचं फळ हवंच असतं. नवे आपल्याला जास्त फळ हवं असतं की जे माझं आहे ते नाही तर जे तुझं आहे ते पण माझं आहे. अशी मानवी प्रवृत्ती असते. त्यामुळे हा कर्मफल त्याग जो आहे हा कितीशय अवघड गोष्ट आहे ही. आणि ही सगळी आपल्याला त्यांनी 12व्या अध्यायामध्ये समजावून सांगितली. आणि ते एकदा प्राप्त झालं, तो भक्त झाला की मग तो ज्ञानी व्हायला वेळ लागत नाही असं आपल्याला त्यांनी सांगितलं. आता कर्म तर आपण करतोच, मग कर्म केल्यानंतर कर्माच्या फळाचा त्याग आपल्याला करता आला पाहिजे. हळूहळू घडेल हे. एखादं कर्म जर आपण सातत्याने करत असू तर त्या कर्मामध्ये आता आपण नाही का गृहिणी आहोत सगळ्या, आपण आईची भूमिका बजावतो. आपण आपल्या मुलांसाठी, आपण आपल्या पतीसाठी जेव्हा स्वयंपाक करतो, भोजन बनवतो तेव्हा काय त्यांनी प्रत्येक वेळेस आपल्याला चांगलंच म्हटलं पाहिजे, वा वा आज किती छान झालं असं रोजच म्हटलं पाहिजे असं आपल्याला काही वाटत नाही.
कारण आपण ते इतकं प्रेमाने आनंदाने करत असतो, तर आपल्याला माहितीच असतं की हा समोरचा खातोय, आवडीने खातोय, म्हणजे आपल्याला त्याचं फळ मिळालं. म्हणजे फळाची अपेक्षा म्हणून आपण ते कर्म करत नाही की मला त्या फळाची अपेक्षा, मला त्या कर्माची अपेक्षा, फळ मिळावं, मला त्या कर्मापासून काहीतरी फळ मिळावं म्हणून मी ते कर्म करत नाही. तर मी ते माझं कर्म कसं करते, स्वधर्म म्हणून करते, आनंदाने करते, प्रेमाने करते. म्हणजे कर्मफल त्याग हा आपोआप त्या ठिकाणी घडतच असतो. म्हणजे स्त्री हे उत्तम उदाहरण आहे बघा, की स्त्री घरामध्ये जे काही कामं करते तिला कुठल्याही फळाची अपेक्षा नसते, तर ती ते आपला स्वधर्म म्हणून करत असते. मग हेच हळूहळू बाहेर व्यवहारामध्ये हळूहळू आपल्याला हे करता येईल असं ते आपल्याला सांगतात, की निश्चय करणारी जी बुद्धी आहे, संकल्प विकल्प करणारं जे मन आहे, या दोन्हीचा विषय केवळ ईश्वरच झाला पाहिजे. की माझ्या मुलांमध्ये, माझ्या पतीमध्ये मला परमेश्वरच दिसला पाहिजे, त्याच्यासाठी मी करते आहे, म्हणून मी प्रेमाने करते आहे, मी आनंदाने करते आहे. तसंच व्यवहारामध्ये जो जो मला भेटेल तो तो ईश्वरच आहे. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, किंवा जे जे दिसे रूप ते ते हरिरूप, असं एकनाथ महाराजांनी जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप असं म्हटलेलं आहे त्यांनी. म्हणजे भक्ती म्हणजे काही वेगळी नाही आहे, त्यांनी सांगितलं हीच भक्ती आहे. किती छान सांगितलं बघा, की हीच भक्ती आहे. म्हणून ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये वारंवार मन आणि बुद्धी यांचं ऐक्य व्हायला पाहिजे असं म्हटलेलं आहे. तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते, असं 9व्या अध्यायात सांगितलेलं आहे त्यांनी. म्हणजे जिकडे तिकडे मलाच बघ, म्हणजे तुझी बुद्धीचा निश्चय पण हाच झाला पाहिजे, तुझ्या मनाची मानसिकता पण हीच झाली पाहिजे. नाही तर मन दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे असं बऱ्याच जणांचं असतं. जे मनामध्ये असतं ते बाहेर नसतं, तर हे चुकीचं आहे. परमार्थामध्ये ते सांगतात की जे तुमचं मन म्हणतं, मनामध्ये जे आहे तेच तुमच्या बुद्धीचाही तसाच निश्चय झाला पाहिजे. मन आणि बुद्धीचं ऐक्य करणं हे परमार्थामध्ये फार महत्त्वाचं आहे. कारण चित्ताच्या प्रवृत्तीने मन जर फरफटत गेले तर बुद्धी कधीही स्थिरावत नाही. मन जरी एकाग्र झाले तरी बुद्धी जोपर्यंत निश्चयात्मक होत नाही तोपर्यंत त्या मनाला काहीही लाभ होऊ शकत नाही. म्हणून मन आणि बुद्धीचं ऐक्य झालं पाहिजे, की माझं मन जे म्हणतं तेच माझ्या बुद्धीचा निश्चय झाला तर ते कार्य घडून येतं, नाहीतर मग ते कार्य व्हायला काही बळकटी येत नाही असं त्यांनी सांगितलं. म्हणजे बुद्धी निश्चयात्मिका झाली पाहिजे. संकल्प विकल्पात्मक जे मन आहे ते सुद्धा ईश्वरात्मकच झालं पाहिजे आणि तेथून मग भक्तीला प्रारंभ होतो आणि भक्तीचा मार्ग मग सुलभ होतो, सोपा होतो. आपण बऱ्याच वेळा म्हणतो की भक्ती सोपी आहे, पण ती अवघडही आहे हेही आपण म्हणतो. कारण कर्मफल त्यागापासून सुरुवात केली त्यांनी. कर्माच्या फळाचा त्याग करता आला पाहिजे, सगळीकडे ईश्वररूप दिसलं पाहिजे. म्हणजे एका दृष्टीने भक्ती सोपी पण आहे, एका दृष्टीने भक्ती अवघड पण आहे. आणि पण एक मात्र आहे, भक्तीला सोपी का म्हटलं आहे, की भक्तीला बाह्य साधने फार लागत नाहीत, की मला हे पाहिजे मला ते पाहिजे. नाही, माझं मन आणि माझी बुद्धी, मी सगळं काही करू शकते. म्हणजे सामान्यातला अतिसामान्य माणूससुद्धा परमेश्वराचं नामस्मरण करू शकतो. कारण मला तोंड आहे, मला बोलता येतं आहे, त्यामुळे मी परमेश्वराचं नाम घेऊ शकते. ध्यानामध्ये जरा वेगळी पात्रता लागते, किंवा ज्ञान प्राप्त करायचं असेल तर एक वेगळी बुद्धी लागते. योग प्राप्त करायचा असेल तर तुमच्या शरीराची सहनशीलता लागते. तसं भक्तीमध्ये नाही आहे. भक्तीमध्ये कोणीही भक्ती करू शकतं, त्याला काही बंधन नाही आहे. भक्ती मार्गाचा प्रारंभ अन्य मार्गाच्या तुलनेमध्ये सोपा आहे म्हणून म्हटलं आहे, पण पुढच्या पायऱ्या मात्र तितक्याच कठीण आहेत हेही त्यांनी सांगितलं आहे. श्रवणम कीर्तनम विष्णोस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम, ह्या 9विधा भक्ती सांगितलेल्या आहेत. भक्तीच्या 9 पायऱ्या. म्हणजे आत्मनिवेदनापर्यंत पोचायचं हे फार अवघड आहे. परत सांगितलं, जितकं सोपं तितकं अवघड.
आणि मग तिथे काय प्रत्येगात्मा आणि परमात्मा यांचे मिलन आहे. आता 13व्या अध्यायाचा विषय हाच आहे की देह आणि आत्मा एकच कसा आहे, क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ एकच कसं आहे, हे आपल्याला 13व्या अध्यायात पाहायचं आहे. म्हणून भक्तीपासून सुरुवात करत ज्ञानापर्यंत यायचं आहे त्यांना. आणि म्हणून ते आपल्याला सांगतात की एकदा जीवात्मा आणि परमात्मा एकच झाला तर मग काय, आता आपली जीभ आहे म्हणजे रसना, आणि ती पक्वान्नाचा स्वाद घेत असते. जिभेला स्वाद कळतो त्या पक्वान्नाचा, पण पक्वान्न आणि रसना जिथे एक होऊन जातात त्यावेळेला स्वाद कुणी कुणाला सांगायचा? जेव्हा आपण खात असतो, जेव्हा पदार्थ वेगळा असतो आणि जेव्हा माझ्या पदार्थ पोटात असतो तेव्हा ते वेगळेपणाने असतात. पण जेव्हा माझ्या जिभेवर तो पदार्थ असतो मी तो खात असते तेव्हा काय होतं, तेव्हा ते सगळं एकच होऊन जातं. मग कोणी कोणाला सांगायचं? म्हणजे जीवात्मा आणि परमात्मा एक कसे होतात ते त्यांनी इथे सांगितलं आहे. मग वेगवेगळी उदाहरणं त्यांनी दिलेली आहेत की समजा कान आहे, मग कानाने मधुर ध्वनी ऐकला तेव्हासुद्धा श्रुती म्हणजे कान आणि तो मधुर ध्वनी एकच होऊन जातो. म्हणजे कुणी कुणाला ऐकायचे, डोळ्यांनी रूप पाहायचे, पण ज्या ठिकाणी नेत्र आणि जी गोष्ट पाहायची असेल ते एक होऊन जातात तेव्हा कुणी कुणाला पाहायचे. त्वचेला स्पर्श होतो, पण ज्या वस्तूचा स्पर्श होतो ती वस्तू आणि त्वचा ही जर एकच होऊन गेली तर कुणी कुणाला स्पर्शायचे. म्हणजे उपनिषदामध्ये ह्या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आलेला आहे. आणि म्हणून शेवटी भक्तीकडून ज्ञानाकडे झेपावायचे असते हे त्यांनी सांगितलं आहे. मंत्रदृष्ट्या जे ऋषी होते त्यांनी वेदांचे सर्व सार आपल्याला सांगितलेले आहे. मग त्यांनी हेच सांगितलं, कर्म, उपासना, ज्ञान ह्या गोष्टी म्हणजे मोक्षापर्यंत जाण्याचे जे मार्ग आहेत ते हे 3 मार्ग आहेत. त्यातलाच भावार्थ असा आहे की कर्माने प्रारंभ करायचा, त्याला भक्तीची जोड द्यायची आणि शेवट मात्र आत्मज्ञानापर्यंत जाऊन पोचवायचं. म्हणजे त्वमपद कर्मयोग झाला, तत्पद भक्तियोग झाला आणि असी पदापर्यंत जाऊन पोचायचं, तो ज्ञानयज्ञ झाला, ज्ञानयोग झाला. म्हणजे आत्मज्ञानाला प्रारंभ तिथून होतो. आणि भगवंत असे म्हणतात की अर्जुना, आता तुला तो ज्ञानमार्ग मी उलगडून सांगतो. त्यासाठी क्षेत्र म्हणजे ज्ञेय आणि क्षेत्रज्ञ म्हणजे ज्ञाता यांना जाणावे लागते. म्हणून या अध्यायाला नाव आहे क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. एवढी मोठी पार्श्वभूमी सांगितलेली आहे 13व्या अध्यायाची. मग आता आपण सर्वजण जे आहेत क्षेत्रधारी आहोत. म्हणजे आपण देह आहे ना आपल्याकडे, देहधारी आहोत आपण. पण या क्षेत्रामध्ये जो राहणारा आहे तो आत्मा म्हणजे तो क्षेत्रज्ञ, त्या क्षेत्रामध्ये आपण प्रत्येगात्मा आहोत. तो ज्ञाता आहे. आणि म्हणून भगवंतांनी सांगितले आहे, आता भगवंताच्या वाणीपासूनच सुरुवात झालेली आहे. पहिला श्लोक भगवंत सांगतात, श्री भगवान उवाच इदं शरीरं कौन्तेय क्षेत्रमित्यभिधीयते एतद्यो वेत्ति तं प्राहुः क्षेत्रज्ञ इति तद्विदः. हे अर्जुना, या शरीराला क्षेत्र असे म्हटले जाते आणि याला जो जाणतो त्याला क्षेत्रज्ञ असे त्याचे तत्व जाणणारे ज्ञानी लोक म्हणतात. तत्व जाणणारे ज्ञानी लोक त्याला क्षेत्रज्ञ असं म्हणतात. जे शरीर आहे त्याला क्षेत्र असे म्हणतात. आणि याला तत्वतः जो जाणतो, या शरीरामध्ये चैतन्य रूपाने जो असतो त्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात. आता क्षेत्र आपल्याला दिसते, हा देह आपल्याला दिसतो, पण क्षेत्रज्ञ मात्र आपल्याला दिसत नाही. ज्या वेळेला प्रज्ञाचक्षूंचा लाभ होतो, दिव्य दृष्टी मिळते किंवा ज्ञान प्राप्त होतं, आत्मज्ञान मिळतं, त्यावेळेला चैतन्य रूपाचं दर्शन आपल्याला अंतःकरणामध्ये आत कुठेतरी व्हायला लागतं. आणि मग आपल्याला ते प्राकृत डोळ्यांनी दिसत नाही. हा जो देह आहे तो दिसतो आपल्याला,
पण आतला जो आत्मा आहे तो आपल्याला दिसत नाही. देहामध्ये चैतन्य रूप जे तत्व आहे त्याला क्षेत्रज्ञ म्हटलेलं आहे. म्हणजे क्षेत्र म्हणजे हा दिसणारा देह आणि त्याच्या आत असलेलं जे चैतन्य तत्व आहे त्याला क्षेत्रज्ञ असं म्हटलेलं आहे. आता सोपं सांगायचं म्हटलं तर शेत आहे आपलं. त्या शेताला क्षेत्र हाच खरं तर शब्द आहे, परंतु त्याचा काय म्हणतात त्याला अपभ्रंश होऊन ते शेत असं झालं. क्षेत्र म्हणजे शेत. आणि आपल्याकडे आणि क्षेत्रज्ञ म्हणजे शेतकरी. क्षेत्र म्हणजे शेत आणि त्याचं जोपासना करणारा जो शेतकरी आहे तो म्हणजे क्षेत्रज्ञ. मग शेतकरी काय करतो? आपल्या शेतामध्ये चांगलं पीक यावं म्हणून, धनधान्य चांगलं यावं म्हणून तो काय करतो? फार कष्ट करतो. त्याला ती जमीन नांगरावी लागते, त्याला त्याच्यातले तण बिण काय घाण असेल ती काढून टाकावी लागते. आणि तो आपल्या शेतीला त्या काळी आई असं म्हणतो. आई म्हणतो तो तिला. त्याला तो कधी असं हे करत नाही. त्याला तो तिच्यावर प्रेम करतो त्या जमिनीवर. सामान्य जमीन म्हणत नाही तिला, तर ही माझी काळी आई आहे असं म्हणतो तो. आमची माती आमची माणसं लागायचं ना आपल्या टी व्हीवर तेव्हा, ही काळी आई धनधान्य देई असं म्हणायचे बघा नेहमी. ते त्यांचं ते हेच होतं. तर काळी आई म्हणतात त्या शेतीला. आणि शेतकऱ्याची अशी भावना असते की ही माझी काळी आई आहे आणि त्या शेताला तो अतिशय पवित्र समजत असतो. तसं हे आपला देह आहे. थांबू.